एक मोठी बातमी राज्यातनं गॅस सिलेंडर नंतर आता पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा लागतायत। कोल्हापुरात पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची सलग दुसऱ्या दिवशी गर्दी झाली आहे। नागपुरात देखील पेट्रोलसाठी दुसऱ्या दिवशी रांगा लागल्यात, तर रत्नागिरीत देखील पेट्रोल पंपावरती वाहनधारकांच्या रांगा सध्या लागल्यात। 3 ठिकाणची ही दृश्य। नागपुरात तर पेट्रोल पंपावरती गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस देखील बोलवावे लागलेत। तर कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी या ठिकाणची ही दृश्य पेट्रोल संपणार अशी अफवा पसरली आणि त्यानंतर पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे। सलग दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पेट्रोल पंपावरती गर्दी दिसते। काही पेट्रोल पंपावर तर पेट्रोल आणि डिझेल संपलंय असे देखील बोर्ड लावण्यात आले। रत्नागिरीतनं आमचे प्रतिनिधी मनोज लेले आपल्या सोबत आहेत। मनोज, रत्नागिरीत काय परिस्थिती, काय अफवा आहे, किती गर्दी पेट्रोल पंपावरती, काय सांगाल? नक्कीच या ठिकाणी रत्नागिरीच्या पेट्रोल पंपावरती सध्या गर्दी पाहायला मिळते आहे। जर बघितलं तर पेट्रोल एजन्सीकडून या ठिकाणी जी अपेक्षित पेट्रोलचा साठा होता तो या ठिकाणी आलेला नाहीये आणि त्यामुळे ही वाहन चालकांची गर्दी पाहायला मिळते। रत्नागिरी शहरामधले जवळपास 4 पेट्रोल पंप बंद आहेत की ज्या ठिकाणी पेट्रोलच शिल्लक नाहीये। त्यामुळे सकाळपासूनच रत्नागिरीकरांनी या ठिकाणी मोठ्या रांगा लावलेल्या पाहायला मिळत आहेत। जे साधं पेट्रोल आहे ते या ठिकाणी उपलब्ध नाहीये। सध्या स्पीड पेट्रोल या ठिकाणी विक्री सुरू आहे। कालपासून पेट्रोलच्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या नाहीयेत आणि त्यामुळेच सध्या अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं या ठिकाणी रत्नागिरीकर जे आहेत ते पेट्रोल पंपावरती आलेले पाहायला मिळत आहेत। जर बघितलं तर खऱ्या अर्थानं आता या ठिकाणी बोर्ड देखील लावलेले आहेत की पेट्रोल कॅनमधले आणि बाटलीमधलं पेट्रोल देखील या ठिकाणी पेट्रोल चालकांनी जे आहेत ते बंद केलेलं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच जर बघितलं तर काल रात्रीपासूनच शहरातील 4 पंप या ठिकाणी बंद असल्यामुळं मोठी गैरसोय या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आहे। सकाळी ऑफिसला जाणाऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याचमुळं सध्या रत्नागिरीकरांची मोठी लाईन सध्या पेट्रोल पंपावरती लागलेली पाहायला मिळते। अनेक ठिकाणी डिझेल देखील मिळत नाहीये, पेट्रोल देखील मिळत नाहीये। मात्र त्यामुळं सध्या रत्नागिरीकरांनी ही गर्दी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते आहे। सकाळपासूनच वाहनांच्या रांगा या पेट्रोल पंपाच्या बाहेर लागलेल्या पाहायला मिळत आहेत। बिलकुल मनोज, थोडंसं थांबवते आपण। रत्नागिरीतनं थेट आता अमरावतीमध्ये जाऊया। तिथे स्वप्नील उमाप आपले प्रतिनिधी आहेत। स्वप्नील, तिथं काही अफवा पसरल्यात का? काय रियालिटी आहे पेट्रोल डिझेल संदर्भातली अमरावतीतली काय स्थिती? नक्कीच आपण बघू शकतो श्वेता, मागील काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर पेट्रोल संपणार ही भीती नागरिकांच्या मनामध्ये आहे। राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर तसं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे मी अमरावतीच्या पंचवटी अशा अत्यंत महत्त्वाच्या चौकामध्ये आहे आणि अत्यंत महत्त्वाचं हे पेट्रोल पंप आहे। या पेट्रोल पंपातील 3 मशीनवरनं जे आहे ते ग्राहकांना पेट्रोल दिलं जात असतं, परंतु आता कालपासून जे आहे ते या ठिकाणी टँकर आला नाही असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळं एकाच मशीनवरनं जे आहे ते पेट्रोल दिलं जातं आणि ते पेट्रोल स्पीडचं पेट्रोल आहे। साधं पेट्रोल जे आहे ते ग्राहकांना मिळत नाही। पुढचे काही मिनिट पुरेल एवढाच साठा जो आहे तो सध्या या पेट्रोल पंपावर आहे। त्यामुळं गर्दी जी आहे ती या ठिकाणी वाढलेली आहे। नागरिकांची सकाळी 10 वाजताची वेळ आहे। कामगार असेल, नोकरीवर जाणारा नोकर वर्ग असेल किंवा मग विद्यार्थ्यांची जी आहे ती गर्दी सध्या पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळते आहे। दुसरीकडे अनेक भागामध्ये अफवा पसरल्या की पेट्रोल डिझेल मिळणार नाही, त्यामुळं 200 रुपयाचं पेट्रोल टाकणारा व्यक्ती आज 400 रुपयाचं पेट्रोल तो आपल्या वाहनामध्ये टाकतोय। त्यामुळं कुठेतरी पेट्रोल पंपावरलं पेट्रोल देखील लवकर संपत असल्याचं समोर आलेलं आहे। आपण बघू शकतो अशा पद्धतीनं गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। 2 मशीन बंद करण्यात आलेल्या ही गर्दी आपण प्रेक्षकांना दाखवतोय अमरावतीमध्ये वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर। आता कोल्हापुरात काय स्थिती आहे जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडे। भूषण, सलग दुसरा दिवस कोल्हापूरच्या पेट्रोल पंपावर गर्दी, काही ठिकाणी तर संपल्याचं देखील बोर्ड लावलाय, काय सांगाल? नक्कीच कोल्हापूरच्या पेट्रोल पंपांवर सलग दुसऱ्या दिवशी वाहनधारकांची गर्दी आहे ती बघायला मिळते। जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर देखील काल रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी रांगा लावलेल्या होत्या। त्यामुळे शहरासह उपनगरातील काही पेट्रोल पंप बंद आहेत आणि ज्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल उपलब्ध आहे तिथं देखील आता मर्यादा घालून दिलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर 200 रुपयाचंच पेट्रोल जे आहे ते प्रत्येक वाहनधारकाला या ठिकाणी दिलं जाते। प्रत्येकाला पेट्रोल मिळावं यासाठी ही व्यवस्था जी आहे ती जिथं पेट्रोल पंप
पंप किंवा जिथं पेट्रोल उपलब्ध आहे अशा पेट्रोल पंप चालकांकडून केली गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर दोन ते तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये खरं तर या सगळ्या पेट्रोल संपल्याच्या अफवा पसरलेल्या होत्या आणि हे लोन काल शहरामध्ये आला आणि शहरामध्ये काल सकाळपासून आपण बघितलं की कशा पद्धतीनं रांगा होत्या आणि त्यानंतर आपण बघतोय की जिल्हा प्रशासनानं आवाहन केलं पुरेसा पेट्रोल साठा आहे, लोकांनी गर्दी करू नये। मात्र तरी देखील आपण बघतोय की सकाळच्या सुमारास लोक जे आहेत ते नोकरीच्या निमित्तानं किंवा कामाच्या निमित्तानं बाहेर पडलेले आहेत आणि जाताना त्या पेट्रोल भरण्यासाठी अशा पद्धतीनं गर्दी करून उभे असल्याचं आपल्याला बघायला मिळते। अनेकांना काल रांगेत उभे राहूनही पेट्रोल मिळालेलं नाही, त्यामुळे आज तरी पेट्रोल मिळतं का हे पाहण्यासाठी या ठिकाणी ते आलेले आहेत। जवळपास 1.5 ते 2 तास पेट्रोल पंपांवर थांबून हे वाहनधारक पेट्रोल मिळण्याची प्रतीक्षा आहे ते करत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर कोल्हापूरकरांनी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्याचं दृश्य आहे ते बघायला मिळते। आणि जिथं भूषण, ही दृश्य कोल्हापुरातली बघितल्यानंतर आपण सोलापुरात जाणार आहोत। तिथे पेट्रोल डिझेल सोबतच गॅस सिलेंडरसाठी देखील रांगा लागल्यात। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी तिथून आपल्या सोबत आहेत। सागर, तिथे काय परिस्थिती गॅस सिलेंडरसाठी? श्वेता, आपण पाहिलं की खरं तर गॅसचा तुटवडा जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरामध्ये पाहायला मिळतो। त्यात सोलापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गॅसचा तुटवडा जो आहे तो अद्यापही होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळेच आपण पाहतो या ठिकाणी भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत या नागरिकांनी गॅस सिलेंडरसाठी लावलेल्या आहेत। खरं तर पहाटे 6 वाजल्यापासून हे नागरिक जे आहेत ते रांगेत थांबलेले आहेत, केवळ एकच की आम्हाला गॅस मिळावा या यासाठीच हे रांगेत थांबलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र गेल्या 15 दिवसांपासून नंबर लावूनही आम्हाला गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी ज्या नागरिकांच्या समोर येतात। आपण पाहतोय या इंडियन गॅस एजन्सीसमोर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गराडा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि गॅस एजन्सीधारक आणि नागरिक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील सातत्याने पाहायला मिळते। पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। रात्रीच्या सत्रामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत गॅस वितरणाचं काम जे आहे ते सुरू असल्याचं देखील एजन्सीकडून सांगण्यात येते। त्यामुळे एकंदरीतच गॅसचा जो तुटवडा आहे तो अद्यापही आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळतो आणि गॅस एजन्सी बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अनेक सण उत्सव जे आहेत ते गेल्या काही दिवसांमध्ये होऊ घातलेले होते, काही होत आहेत, काही झालेले आहेत आणि त्यातच आता गॅसचा जो आहे तो तुटवडा अद्यापही संपलेला नसल्याचं आपल्याला। सागर, धन्यवाद या माहितीसाठी।